ईशान नसतो. बरं बरं, ठीक आहे, बघूया. ईशान. हा सर. आहे ना, ठीक आहे. बरं. आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स सुरुवात करूया कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसला. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा मोमेंटम इम्पार्टेड टू द वॉल्स. आता हे काय एवढा महत्वाचा असा फॉर्म्युला नाही आहे. मला वाटतं आपण हे ऑफलाईनमध्ये पण एक लेक्चर घेतलं होतं ह्याच्याबद्दल आपण, राईट ना? ऑफलाईनमध्ये आपण जे पहिले 2-3 हो. लेक्चर त्याच्यामध्ये ह्यातला थोडा पार्ट झाला होता ना. ठीक आहे. तरी त्यातले आपण महत्वाचे पॉईंट्स बघूया. ते म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस. तो एक महत्वाचा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलामध्ये आपण बघतो पी इज इक्वल टू 1/3 रो सी बार स्क्वेअर. सी बार म्हणजे आर एम एस वेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा फॉर्म्युला येतो ते म्हणजे गामा इज इक्वल टू सी पी अपॉन सी बी. बरोबर. वेर सी पी अँड सी बी आर द मोलर स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड मोलर स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. गॅमाची व्हॅल्यू प्रत्येक टाईपच्या मॉलिक्युल्सवर डिपेंड आहे. डायटोमिक असेल तर वेगळं आहे, मोनोॲटॉमिक असेल तर वेगळं आहे, पॉलिॲटॉमिक असेल तर वेगळं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही महत्वाच्या फॉर्म्युला ते म्हणजे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी असं एक आहे, किंवा त्याच जागी आपण त्याला एन के बी टी लिहू शकतो. वेअर हिअर एन इज नंबर ऑफ मोल्स, आर इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, टी इज टेम्परेचर, हिअर एन इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स, के बी इज बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर मग अजून काही महत्वाच्या फॉर्म्युलामध्ये सीव्हीचा फॉर्म्युला सी व्ही इज इक्वल टू आर अपॉन गॅमा -1, वेअर गॅमा इज रेशिओ ऑफ सी पी अँड सी व्ही. ओके. त्याच्यानंतर एनी आयटम हॅव्हिंग एफ डिग्रीज ऑफ फ्रीडम, टोटल इंटरनल एनर्जी ऑफ इज गिवन बाय F/2 NRT. हे लक्षात ठेवा, F/2 NRT किंवा F/2 KBT. ठीक आहे. पुढे इच डिग्री ऑफ फ्रीडम, डी ऑफ म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम कॉन्ट्रीब्युट्स टू हाफ KBT. बरोबर ना? प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये हाफ KBT एवढं टोटल इंटरनल एनर्जी येणार. जर समजा 2 डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर काय येणार, ते हाफ KBT प्लस हाफ KBT. हे टोटल येणार किती KBT? 2/2 KBT. म्हणजे ते एफ झाला ना. एफ इज डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणून त्यांनी दिलंय की एफ इज अ डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर F/2 KBT इज द टोटल इंटरनल एनर्जी. ठीक आहे. पुढे ओके. नेक्स्ट आहे ते म्हणजे इथे दाखवलं बघा त्याप्रमाणे. पहिल्यांदा महत्वाचे 2 लॉ कोणते आहेत ते म्हणजे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय सांगतो? लॅमडा इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी. बरोबर ना? लॅमडा मॅक्स. बरोबर ना? लॅमडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी. दिस इज नोन एज द वेन डिस्प्लेसमेंट लॉ. सिमिलरली स्टीफन्स लॉ काय सांगतो? एमिसिव्ह पॉवर दॅट इज आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. एमिसिव्ह पॉवर मध्ये काय येतं? एनर्जी डिवाइड बाय एरिया इंटू टी. आणि प्रपोर्शनल साइन आहे सिग्मा, स्टीफन्स कॉन्स्टंट, T⁴. म्हणजेच क्यूचा फॉर्म्युला काय होतो? AT सिग्मा T⁴. किंवा जर तुम्हाला रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी पाहिजे असेल तर Q/T येणार. जनरली आपण ई बोलू शकतो किंवा क्यू बोलू शकतो, काही बोलू शकतो. Q/T इज अ रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी. ठीक आहे. विच इज इक्वल टू देन नाव ए सिग्मा T⁴. रेट ऑफ लॉस ऑफ एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? रेट ऑफ लॉस ऑफ एनर्जी ए इंटू सिग्मा T⁴ मायनस T⁴. आपण फॉर्म्युला आहे ना, हे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे आहेत. ठीक आहे. बरं. Q/T ला आपण पॉवर सुद्धा म्हणू शकतो. पॉवर रेडिएटेड सुद्धा म्हणू शकतो. दिस इज ऑल्सो नोन एज अ पॉवर रेडिएटेड. ओके. विच इज इक्वल टू ए इंटू सिग्मा T⁴. मग याच्याप्रमाणे जर आपण फक्त एनर्जीच्या टर्म मध्ये बघितलं
आणि टी कॉन्स्टंट असेल आणि समजा सिग्मा कॉन्स्टंट असेल, तर मग एनर्जीचा फॉर्म्युला येतो E1/A2, म्हणजे दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्टमधून निघणारी एनर्जी आहे. सो इट विल प्रपोर्शनल A1/A2 इंटू पुढे काय येणार ते T1⁴/T2⁴ येणार. हे जर रेडियसच्या टर्ममध्ये दिलं, स्पेरिकल ऑब्जेक्ट असेल, तर इथे काय येतं πr² होतं ना, बरोबर. इथे काय येणार R1² / R2² इंटू T1/T2⁴. हे शॉर्टकट झाले दोन्ही. दिस इज एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम. हा, एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम आहे, ते लक्षात घ्या. आणि आपण टी ला कॉन्स्टंट मध्ये अज्युम केलंय. ठीक आहे, पुढे बघा इथे दिले आहे त्यांनी. एनर्जी रेडिएटेड इज इक्वल टू R1/R2 रेडी असेल तर R1/R2² T1/T2⁴. जर एरियाच्या टर्म मध्ये असेल तर A1/A2 येणार ते. बरोबर, हे काही फिक्स फॉर्म्युलेज आहेत. ठीक आहे, पुढे फक्त तो बुक घेऊन समोर बसत जा, म्हणजे तुम्हाला ते बरं पडेल. काय काय आपण घेतलं कळत जाईल. नोट डाऊन किंवा काय करायचं असेल तर बरं पडेल तुम्हाला. बुक घेऊन जेवढं बसाल तेवढं चांगलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आता आपण. नेक्स्ट फॉर्म्युलामध्ये म्हणजे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युला किंवा काही रेडीमेड फॉर्म्युला आपण बघूया, जे आपल्याला डायरेक्टली वापरता येईल MCQ सोडवताना. पीचा फॉर्म्युला काय होता, 1/3 ρc² होता, बरोबर ना. आणि जर आपण रेशिओ काढला, दोन मॉलिक्युल्स असतील, दोन गॅस मॉलिक्युल, तर P1/P2 1/3 कॅन्सल होईल, म्हणजे ρ1/ρ2 होईल. आणि C⁻², हा एक फॉर्म्युला यूज करू शकतो आपण जेव्हा गरज लागेल तेव्हा, बरोबर. त्याच्यानंतर अजून काय फॉर्म्युला यूज करू शकतो ते म्हणजे काही माझ्याकडे लिस्ट आहे, त्याप्रमाणे मी बघतोय. ठीक आहे. ओके, एक फॉर्म्युला असा आहे, बोल्ट्झमन कॉन्स्टंट इज इक्वल टू R/Na. हे लक्षात ठेवा, बोल्ट्झमन कॉन्स्टंट काय, R/Na, KB इज इक्वल टू R/Na. असा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण यूज करू शकतो मध्ये. ओके. त्याच्यानंतर आर एम एस स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग RMS स्पीडचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. मग ते असं येऊ शकतो आपण C1 C2 √T1 T2 असे येत असं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून जर बघितलं आपण तर ठीक आहे, बाकी जे आपण जसे गरज लागेल तसं बघूया. जे मेन आपण यूज करणार काय, मी तुम्हाला आयडिया दिलेलीच आहे. ठीक आहे, आपण आता स्टार्ट करूया MCQज ना. ओके, दिसतंय तुम्हाला हे पहिलं, रेशिओ ऑफ प्रेशर्स एक्झर्टेड बाय द टू गॅसेस इज 3:2 अँड their densities आर इन द रेशिओ 2:3. काय सांगितलंय, रेशिओ ऑफ प्रेशर्स is 3/2 and ratio of density is 2/3. then the ratio of RMS स्पीड. तर बघा, प्रेशर, RMS स्पीड आणि डेन्सिटीचा रिलेशन विचारलंय, मगाशी आपण बघितलं ते. प्रेशर कुठे गेलं ते, एक मिनिट. हा, प्रेशर, डेन्सिटी आणि RMS स्पीडचा रेशिओ आपल्याला ह्याचा विचारलाय. हे आहे RMS स्पीडचा स्क्वेअर, लक्षात घ्या, बरोबर. मग स्क्वेअर आपल्याला RMS स्पीडचा रेशिओ काढायचा असेल तर हे सगळं स्क्वेअर रूट मध्ये जाणार. P1/P2 आणि डेन्सिटी त्या साईडला गेल्यावर काय होणार ते √ρ2/ρ1 होणार, विच इज विल गेट C1/C2 असं मिळेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला ते यूज करावा लागेल, बरोबर. मग काय सांगितलं बघा, दिलेल्या टर्म मध्ये P1/P2 काय 3/2 आणि डेन्सिटी काय 2/3. P1/P2 इज 3/2 अँड ρ1/ρ2 इज 2/3 आहे. देन C1/C2 विचारलं, मग काय सांगितलं मी, √P1/P2 होणार आणि ते उलट होणार,
रो 2 अपॉन रो 1 होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण हे रोचे टर्म्स त्या साईडला होते, लेफ्टला, पण ते इकडे आल्यामुळे राईटला एक्सचेंज झाले, इंटरचेंज झाले. ठीक आहे, काय हरकत नाही. P1 अपॉन P2 आपल्याला सांगितलं 3/2, आणि रो 2 अपॉन रो 1 इज 2/3. त्यांनी ते दिलेले असते, त्यांनी दिलेले सिक्वेन्स मेंटेन करायची. P1 वरती तर रो 1 पण वरती, पण आपल्या फॉर्म्युलानुसार तो रो 2 इथे वरती आहे, त्यामुळे हे उलट होणार, 3/2 होणार. ओके, आता 3/2 स्क्वेअर रूट म्हणजे 3/2 राहणार फक्त, म्हणजे काय आन्सर आलं, 3:2 आलं. ठीक आहे, समजलं तुम्हाला हे? हाँ सर. बरं, ठीक आहे. पुढे, नेक्स्ट. The speed of four gaseous molecules are 1 kilometer per second, 3 kilometer per second, 5 kilometer per second, and 7 kilometer per second. 4 मॉलिक्युल्सचे नॉर्मल स्पीड दिले, त्याला आपण V1 V2 V3 V4 असं नाव देऊया. द डिफरन्स बिटवीन RMS स्पीड अँड ॲव्हरेज स्पीड. RMS स्पीड आणि ॲव्हरेज स्पीडचा डिफरन्स विचारलाय. पहिल्यांदा V1 V2 काय ते व्हॅल्यू लिहून घ्या, V1 V2 V3 आणि V4. ओके, V1 V2 V3 V4 काय दिलेत व्हॅल्यूज, 1 3 5 7 असे दिलेत त्यांनी. हां, म्हणजे 1 3 5 7, आणि विचारलं रेशो RMS स्पीडचा आणि ॲव्हरेज स्पीडचा. RMS स्पीड कसा काढतात, VRMS पहिल्यांदा स्क्वेअर करायचा असतो प्रत्येकाचा. ओके, त्याच्यानंतर मग या स्क्वेअरचा मीन काढायचा म्हणजे ऍड करून डिवाइड बाय 4, आणि त्याचा स्क्वेअर रूट काढायचा, ह्याला RMS स्पीड म्हणतात. ठीक आहे, पहिला स्क्वेअर केला, मग मीन काढला, आणि मग रूट काढला. स्क्वेअर मीन रूट असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग आन्सर काय येईल बघायचं. 1 चा स्क्वेअर 1, 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25, आणि 7 चा स्क्वेअर 49 डिवाइड बाय 7. ठीक आहे, पुढे, सॉरी, 1 प्लस हे किती होणार, 25 + 9 36, बरोबर ना. सॉरी, 34, आणि 49 + 1 50. 50 आणि हे 34 म्हणजे 84/7, हे VRMS झालं. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्ही ॲव्हरेज काढायचं, राईट. व्ही ॲव्हरेज काढायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट ॲव्हरेज काढायचं आहे. कसं ॲव्हरेज काढणार व्ही ॲव्हरेज, इट इज, एक मिनिट काहीतरी रेस झालंय. हो, तो पण काहीतरी प्रेस होतोय, त्यामुळे एकच मिनिट. ओके, बरं. आपला VRMS किती आला होता, √84/4. व्ही ॲव्हरेज कसं काढणार, 1 + 3 + 5 + 7 डिवाइड बाय 4. 1 + 3 4 + 5 9 7 होता ना सर. हा, हाँ, 4 4 होता. 5 + 7 ना, बरोबर आहे ना, हाँ हाँ बरोबर. बरोबर आहे ना. हाँ बरोबर. सो व्ही ॲव्हरेज किती आला, तो 4 आला, बरोबर. मग आपल्याला VRMS/व्ही ॲव्हरेज विचारलं आहे, म्हणजेच हे काहीतरी मिस्टेक आहे, ऑटोमॅटिक लिहिलं जात आहे. ओके, म्हणजे ते 84/4 जर केलं तर 4चा स्क्वेअर रूट काढला तर 1/2 येईल.
बरोबर वरती इथे. आणि इथे हा 4 आहेच. आणि इंटू √84 बरोबर. म्हणजे आता हा जो आहे ते 1/8 होणार बरोबर. इंटू √84. आता √84 त्याने ऍक्च्युली दिलेलं एक्सपेक्टेड आहे, तसं त्याने डायरेक्ट विचारणं ऍक्च्युली चुकीचं आहे. सो √8 त्यांनी आपण ऑप्शन काय दिले ते बघूया. 4 ऑप्शन. ओके. 4 ऑप्शन पैकी त्यांनी आपण कुठली ओपन केली.